लाटांच्या तडाख्यामुळं सध्या मिऱ्या धूप प्रतिबंधक बंधारा जो आहे तो खचताना पाहायला मिळतो आहे। थेट समुद्राचं पाणी मानवी वस्तीपर्यंत येऊ नये म्हणून या ठिकाणी मेरीटाईम बोर्डाकडून हा धूप प्रतिबंधक बंधारा या ठिकाणी बांधला जातोय। नव्याने होणाऱ्या या बंधाऱ्याला समुद्राच्या उधाणाचा फटका या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। पायाचे दगड सरकल्यानं या ठिकाणी काही टन वजनाचे टेट्रापॅड देखील खचू लागलेले आहेत। 190 कोटी रुपये खर्च करून हा मिऱ्या धूप प्रतिबंधक बंधारा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि खास करून या बंधाऱ्याची धूप थांबवण्यासाठी हे टेट्रापॅड हे काही टन वजनाचे आहेत की जेणेकरून अजस्र लाटांचा मारा या ठिकाणी ते सहज पेलू शकतील। मात्र सध्या या टेट्रापॅडच्या खाली टाकण्यात आलेले दगड जे आहेत ते खचलेले आहेत आणि त्यामुळं या दगडांवरती टाकण्यात आलेले टेट्रापॅड देखील या ठिकाणी खचलेले पाहायला मिळत आहेत। त्यामुळं भाटीमिऱ्या आणि आलावा या परिसरातील बंधाऱ्याच्या रचलेले पायाचे दगड जे आहेत ते उधाणाकडे या ठिकाणी सरकलेले पाहायला मिळत आहेत। त्यामुळं या एकंदरीतच या कामाबद्दल सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। त्यामुळं प्रशासनानं याकडे वेळीच लक्ष द्यावं अशी मागणी देखील ग्रामस्थांकडून केली जाते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।